नमस्कार मित्रांनो, बरेच दिवसानंतर आपण आपला असा एखादा व्हिडिओ शूट करत आहोत। ॲक्च्युली एक घर घेतलं होतं, मागे आपण आयकेचा व्हिडिओ टाकला आहे। तर घराच्याच कामामध्ये अडकून होतो। आता पण आपण इथे त्याच बिल्डिंगमध्ये आहोत आणि आज एक अनबॉक्सिंग व्हिडिओ करूया। त्याच्या आधी इकडचा माहोल बघून घेऊया, किती छान आणि सुंदर आहे ते। ही एक बाजूला बिल्डिंग आहे, बाकी हा समोरचा हा प्लॉट आहे तो ओपन आहे आणि त्या प्लॉटच्या पुढे बिल्डिंग चालू होती। म्हणजे हा जो प्लॉट आहे हा डेपोचा प्लॉट आहे। डेपो सुद्धा तिथे आहे। इथे BMC ग्राउंड आहे, डेपो तिकडे आहे सध्या आणि ही म्युन्सिपॅलिटीची स्कूल आहे। सो दिस इज हाऊ द एरिया लुक्स ॲट दिस पर्टिक्युलर मोमेंट। आता पुढे हाच एरिया तसाच राहील की नाही मला नाही माहिती। पुढे हा 50 एकरचा प्लॉट आहे आणि पुढे सगळ्या ह्या बिल्डिंग्स होणार आहेत। म्हणजे प्रीमियम बिल्डिंग्स आहेत। काय होतं ते मला नाही माहिती, पण आहेत। सो लेट्स सी। आज हा व्हिडिओ शूट करण्याचे कारण आहे ढण कामं चालू आहेत बिल्डिंगची। अजून आमच्या बिल्डिंगची पण कामं कंप्लीट नाही झालेली आहेत। पण ह्या बिल्डिंगला 6 महिन्यापूर्वी OC आलेली आहे, पण OC सदृश्य असं काहीच दिसत नाही मला इथे। ही कन्स्ट्रक्शन साईटच आहे। अजून फार कमी लोक, 40-50 लोक इथे राहायला आलेली आहेत। हार्डली ABCDEF अशी विंग आहेत, पण ABC सध्या ओपनिंग झालेलं आहे, OC मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही लोक इथे राहतात। साधारण मला वाटतं 50-60 लोक राहत असतील। 300 मला वाटतं फ्लॅट असावेत तुरतं तरी ABCमध्ये। असो, जाऊ दे। तर आज तुम्हाला इथे मेन कारण हेच आहे की हा जो लीडिंग ब्रँड आहे त्यांच्या ब्रँड ओनर्सना पण आज आता अवॉर्ड दिलेला आहे। हा ऑटोमबॉक्सचा आपण फॅन घेऊन आलो आहोत टोटल। आता ह्या ऑटोमबॉक्समध्ये भरपूर फॅन आहेत, रेनेन्सा आहेत, त्याच्यात भरपूर सिरीज आहेत वेगवेगळ्या। तर आज आपण हा जो फॅन आपण घेतलेला आहे तो आहे रेनेन्सा हॅलो स्मार्ट म्हणून। हा घेण्यामागे कारण एकच होतं की ह्याला रेग्युलेटरची गरज नाही आहे। इट डझंट नीड एनी रिमोट ऑप्शनल आहे, वापरू शकता। त्याच्याबरोबर रिमोट पण आलेला आहे आणि मेजरली तुम्ही जर बघाल तर हा तुम्हाला मोबाईल ॲप्लिकेशनवरती, ऑटोमबॉक्सचे जे ॲप्लिकेशन त्याच्यावरती, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ॲलेक्सा, वायफाय, ब्लूटूथ, या सगळ्या गोष्टींवरती हा चालतो। ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यामागे हेच कारण होतं की वी नीड अ फॅन विच कॅन बी यूज्ड इन अ व्हेरियस वेज। जर रिमोट खराब झालं तर रिमोट साईडला असेल आणि आपण हा व्हॉइस कंट्रोलवरती पण हा ऑपरेट करू शकतो ॲलेक्साच्या थ्रू। सो दिस इज द ब्युटी ऑफ द फॅन। आणि मी हाच फॅन का सिलेक्ट केला ते तुम्हाला कळेल आता। रेनेन्सा हॅलो म्हणून हा नवीन आलेला स्मार्ट फॅन आहे। तर आपण खोलूया, अनबॉक्सिंग करूया अँड देन वी विल सी व्हॉट इज इनसाइड। ओके, हे टोटल मी घेतलेले आहेत ते 4 फॅन घेतलेले आहेत। 1200 mm 3 फॅन आणि ही रूम तुम्ही बघाल इथे अजून कामं बाकी आहेत माझी। ही छोटीशी अशी इथे रूम आहे, किड्स रूम। तर त्याच्यासाठी मला इथे बसेल असा, म्हणजे 1200चा ह्याचा हे आहे, पण 1200मध्ये 1200चा फॅन बसवणं म्हणजे चुकीचं आहे, म्हणून आपण इथे हुक लावून घेतलं आहे। ते वॉल माउंटेड कबर्ड केलेलं आहे आणि इकडे इकडे हा असा बेड केलेला आहे। छोटीशी जागा असल्यामुळे तिथे एक फॅन लावायचा आहे। तो फॅन आपण 600 mm चा फॅन घेतलेला आहे। सो वी विल फिक्स इट अप। आपण ओपन करूया, तुरता आपण 1200 mm चा फॅन लावूया, नंतर 600 mm चा फॅन लावूया। चला तर मित्रांनो, आता आपण हे खोलून बघूया। आरव आपल्याला हेल्प करतो याच्यामध्ये। हे फॅन येऊन 1 हप्ता झालेला आहे, पण वेळ नव्हता त्याच्यामुळे संडे आहे आपण हा काम करतोय हे फॅन फिक्सिंगचं। इथून कट करायचं। हे डायरेक्ट कंपनीकडून घेतलेले आहेत, ऑटोमबॉक्सकडून। ह्याच्यामध्ये एक डिस्काउंट कोड पण आहे। सो दिस इज द फॅन। हे 1200 mm चा ब्लेड आहे। ह्याच्यात जो फोटो दाखवला ते फार चुकीचं आहे, त्याच्यासाठी मी जरा शॉक झालो म्हणून हे बघितलं। सो दिस इज द प्रॉब्लेम। हे जे जुने फॅन्स होते ना ते ड्युएल टोनमध्ये होते आणि हा हॅलो घेण्यामागे हाच कारण होतं की ह्याचं जे मोटर आहे इट इज कमिंग इन द सेम कलर, मग ते ड्युएल नाही, तर म्हणून मी हा सिलेक्ट केला। आणि मला व्हाईटच घ्यायचा होता किंवा बेज, हा बेज कलर आपल्याकडे आलेला आहे।
तर बॉक्समध्ये आपल्याला बघाल तर ह्या कॅनोपीज आहे वरती लावायच्या. तुम्हाला हे कसं फिक्स करायचं आहे त्या ह्या हे आहेत 1, 2 आणि 3. जर तुमचं फॉल्स सिलिंग असेल तर यू कॅन गो यूज दिस कॅप, और नॉर्मली आपण जो यूज करतो तो हा कॅप पण 2 आहेत त्या आहेत लावायला. त्याच्यानंतर ह्याला जे काही फिक्सिंगसाठी जे टूल्स लागणार आहेत ते आहे तिथे. हा तुमचा रॉड आहे. त्याच्यानंतर दिस इज द रिमोट. हे एक त्यांचं स्टँडर्ड रिमोट आहे. 2 सेल आलेले आहेत. बॅटरीज. सो दिस इज ऑल वॉट आय हॅव इन दिस पर्टिक्युलर बॉक्स. ह्याच्यामध्ये असेंब्लीबद्दल काहीच इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे. त्यांनी हा एक पेपर दिलेला आहे, मला वाटतं हा वॉरंटीचा पेपर आहे. हा इथे डाउनलोड युजर मॅन्युअल आहे. रजिस्टर युअर वॉरंटी इथून आहे. हाऊ टू असेंबल किंवा काय अशा कोणत्याही गोष्टी ह्यांनी दिलेल्या नाही आहेत. सो आय एम बिट सरप्राईज्ड. म्हणजे आज एवढी मोठी कंपनी आहे ही की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली दिल्या पाहिजे होत्या. असेंब्ली कसं करायचं, काय करायचं. बघा, हाय एअर डिलिव्हरी, 1 करोड प्लस कस्टमर्स, लो नॉईज ऑपरेशन, रिमोट ऑपरेटेड. आणि ह्याच्यावरती अजून त्यांनी दुसरं काही दिलेलं नाही आहे. बट दिस इज अ स्मार्ट, त्याच्या नावातच आहे रेनेन्सा हॅलो. ओके. आणि हॅलो कॅटेगरीमध्ये स्मार्टच फॅन येतो. हा नवीन न्यूली लॉन्च फॅन आहे. आणि ह्याचे जर तुम्ही ब्लेड बघाल तर दिस आर ग्लॉसी. म्हणजे रेनेन्सा कॅटेगरीमध्ये भरपूर फॅन्स आहेत ते मॅट फिनिशमध्ये येत आहेत किंवा वुडन फिनिशमध्ये येतात, पण ह्याच्यामध्ये हे ग्लॉसीमध्ये येणारे आहेत म्हणून मी हे सिलेक्ट केले. इझी टू क्लीन. चला तर ह्याची थोडीफार आपण फिटिंग करूया. तुम्हाला टूल्सची काही गरज लागणार आहे त्याच्याबद्दल आपण आता बोलूया. 13 नंबरचा पाना, 14 नंबरचा पाना, 10 नंबरचा पाना, फिलिप्स हेड आणि टेस्टर. ह्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. दिस इज मेन मोटर. त्याच्यामध्ये सगळी जी असेंब्ली आहे ह्याच्यामध्ये ही गोल्डन रिंग आहे अशी, ही त्याची ब्युटी आहे. आणि हा तुम्हाला BLDC फॅन. सी व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ BLDC. BLDC म्हणजे ब्रशलेस DC मोटर. मित्रांनो, ह्याची जी मॅन्युअल आहे ते व्यू डाउनलोड युजर मॅन्युअल इथे आहे. त्या मॅन्युअलमध्ये काही जास्त असे डिटेल प्रॉपर नाही आहे, बट नॉट अप टू द मार्क. ओके. सो आता मी तुम्हाला दाखवतो इथे काहीतरी ही नवीन वस्तू इथे आलेली आहे. ह्याची असेंब्ली. आता आधीचे जे काही व्हिडिओज किंवा काही होते त्याच्यामध्ये ही असेंब्ली नव्हती. काहीतरी नवीन इथे आलेलं आहे. आपल्याला माहिती नाही ते त्यांनी इथे ऑलरेडी कनेक्ट केलेलं आहे, याला इथे बांधून ठेवलेलं आहे. आय डोंट नो, पण आय डू नॉट एक्सपेक्ट सच अ थिंग फ्रॉम दिस काइंड ऑफ अ कंपनी. पण असं त्यांनी दिलेलं आहे इथे काहीतरी असं हे बांधून टायरॉडने बांधलेलं आहे असं. आणि आता ही असेंब्ली मी करतो आहे, ही खोलली मी इथे आणि आता ही फिक्स अशी होईल त्याच्यामध्ये. दिस इज गोइंग टू बी फिक्स लाईक दिस. हा इथे हा ऑटो लॉक होतो आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर हा पीस इथे असा जातो आहे. मी ही वायर ह्या रॉडमध्ये घालून घेतलेली आहे आधीच. आणि ह्याच्यामध्ये जे डबल स्क्रूज दिलेले आहेत ते मी इथे आता हे लावून. पहिला आणि दुसरा दोन्ही आपल्याला टाईट करायचे खोलले. त्याने जी पिन दिलेली आहे ती पिन आपल्याला लावायची आहे. लोखंडी पिन आहे, ही अशी ओपन करायची. सो दिस इज डन. आता ही ह्याच्यामध्ये रेड वायर आणि ब्लॅक वायर आहे. दिस इज मेन आणि ही तुमची न्यूट्रल. आता आपण ह्या कनेक्ट करू. तुमच्या नॉलेजसाठी सांगतो आहे की जे ह्याच्यात मॅग्नेट जे यूज केलेलं आहे ते बेटर क्वालिटीचं यूज केलेलं आहे. निओडिनम मॅग्नेट म्हणून बोललं जातं त्याला. आधी जे फॅन यायचे त्याच्यामध्ये कनेक्टर नव्हता हा, आणि वेगळ्या टाईपचा कनेक्टर दिला होता. मला वाटतं लोकांनी रिव्ह्यूज दिले अशा टाईपचा कनेक्टर आम्हाला नको इंडियन क्लायमॅटिक कंडिशनसाठी, म्हणून मला आता वाटतं त्यांनी आता हा कनेक्टर हा लावलेला आहे. तो स्क्रू टाईप कनेक्टर होता. ॲक्च्युली कसं आहे, इंडियन लोकांना जरा स्टर्डी गोष्टी लागतात. सगळं टाईट आहे. ह्या कॅप्स आहेत. एक वरची कॅप आहे आणि खालची कॅप आहे. ही वरची आहे, त्याच्यावरती नाव लिहिलं आहे ती वरची आहे, आणि ही जी छोटी आहे ती ही खालची आहे. सध्या ह्याचे जे ब्लेड्स आहेत हां ते लावून घेऊया. हे फिलिप्स हेड आहेत. आता फिलिप्स हेड खोलून घेऊया आपण. स्क्रूज ह्या ब्लेडची डिझाईन रेग्युलर ब्लेडच्या डिझाईनपेक्षा वेगळी आहे थोडीफार. हे रॉडमध्ये पातळ आणि मग बाहेर रॉड असे या टाईपचे आहेत. बट एलिगंट लुक आहे, दिसायला छान आहे. ग्लॉसी फिनिश आहे, ती त्याची खासियत आहे. हे 1200 mm आहेत. आपल्याला हे असे एक करून लावायचे. चला तर आता हा फिक्स करूया. इट इज नॉट अ बिग टास्क. हा फिलिप्स स्क्रू आहे
त्याच्यात डायरेक्ट हा असा बसतो. तर प्रिसिजननी तुम्हाला थोडं टाईट ठेवायचं. अशा प्रकारे बाकीचे ब्लेड्स आपण लावून घेऊया. गेल्यानंतर ही वायर अशी खेचून काढत होती. हॉले हॉले तुम्ही हा पुश करून बाहेर काढू शकता. मित्रांनो, ही कॅनोपी लावताना इथे खाली ही टच नाही झाली पाहिजे. थोडीशी ही वर ठेवा, म्हणजे हे ब्लेड्स आहेत ना त्याला टच नाही होणार. आपली असेंब्ली झालेली आहे, आपण लागलेलं आहे. फक्त इथे एक न्यूट्रल आणि फेज आहे, हे तुम्हाला चेक करायचं. फेजला फेज कनेक्ट झाला पाहिजे, न्यूट्रलला न्यूट्रल कनेक्ट. या DC आहे तर ते पण उडून जाईल हा फॅन. तर DC जे आहे तो उडून जाऊ शकतो. सो यू हॅव टू एन्श्युअर. ओके, तर आता वर आता तिथे मिक्स करूया. जेव्हा खालचं फॅनचं काम झालेलं आहे, हा जो वरचा हुक आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं अडकवायचं आहे. सो दिस इज द पीस. हा आपल्याला फोन इथे वरती अडकवायचा आहे. तो एकदा अडकला की आपलं काम झालेलं आहे. हे तुम्हाला काळजीपूर्वक टाईट करायचं आहे. ही पिन आहे ती जरूर वरचं लूज राहिलं तरी थोडंफार काही प्रॉब्लेम नाही, पण ही पिन लागली पाहिजे जेणेकरून तुमचा जो स्क्रू आहे, नट आहे आणि किंवा बोल्ट आहे तो खाली निघणार नाही. मित्रांनो, असेंब्ली झाली. पहिला फॅन होता म्हणून टाईम लागला, थोडंसं पुढे मागे आहे. तर आता बाकीचं कनेक्शन मी करतो आणि देन आय विल शो यू कसं चालतं. तो कनेक्टर इज आउट आणि हा डायरेक्ट आपल्या ट्रेडिशनल पद्धतीने मी आता ह्या कनेक्ट केलेल्या आहेत. आणि आता थोड्या नंतर आपण फॅन चालू करून बघूया. तर माझी असेंब्ली कम्प्लीट झालेली आहे. ही पण थोडी टच नका ठेवू, थोडीशी गॅप ठेवा त्याच्यामध्ये. दॅट्स इट. आता मी तुम्हाला फॅन ऑन करून दाखवतो. खुश. सकाळपासून मेहनत केली, फॅन चालू झालेला आहे. हा फुल स्पीडवरती आहे. तुम्हाला तिथे सगळ्या LED ऑन दिसत आहे. सो दिस इज वॉट इट वर्क्स. फुल स्पीडवरती आहे. रिमोट्स आहे तिथे. अजून आता आपल्याला तो मोबाईलनी सिंक्रोनाइज करायचा आहे. आत्ता हा झाला ओपन. सो कंटिन्यू टू लॉग इन करूया. तिथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे, थोडीफार इन्फॉर्मेशन द्यायची आहे. त्याच्यानंतर साईनअप कंप्लीट झालेलं आहे. आणि क्रिएट अ न्यू स्मार्ट होम आपलं हे नवीन आहे, त्याच्यामुळे आपल्याला सध्या आपण याला नाव देऊया क्रिएट होम क्रिएटेड. ॲड युअर स्मार्ट डिव्हाइस. सो मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवतोय हे ॲड युअर स्मार्ट डिव्हाइस. टर्न ऑन लोकेशन सर्विस. ओपन द स्पे. ब्लूटूथ लागतो ह्याला. ब्लूटूथ ऑन केलेलं आहे. हे बघा ऑटोमबग आलेलं आहे. मी ऑटोमबगला कनेक्ट करतो. पेअर. ओके. Scanning via Bluetooth. Connect. Pairing with the device. Lensa hello. Continue. Select your device color. अरे आता मी काय करू, मी व्हाईट. आपला व्हाईट आहे. सॅन्डस्टोन आयव्हरी. नेक्स्ट. ह्याच्यामध्ये भरपूर काय काय दिलेलं आहे त्यांनी. हॅलो फॅन. लिव्हिंग रूम आहे. मास्टर बेडरूम. कंटिन्यू. 2.4 GHz वायफाय नेटवर्क सपोर्टेड. ओके. सध्या माझ्याकडे वायफाय चालू नाही आहे. सिलेक्ट युअर वायफाय क्रेडेन्शियल्स. पण वायफाय बंद आहे. माझ्या घरात वायफायच कनेक्टिव्हिटी नाही आहे, तर पुरतं मी काहीच करू शकत नाही. वायफाय कनेक्टिव्हिटीशिवाय हे काही होणारं दिसत नाही मला. तर मी आता हे नंतर कनेक्ट करून तुम्हाला मी दाखवेन जेव्हा माझं वायफाय चालू होईल तेव्हा एक वेगळा व्हिडिओ. सध्या तरी मी हे सगळं बंद करतो. ओके. सो मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे, आपण आपल्या ह्या घरामध्ये पहिला फॅन बसवला आहे. स्वतः मीच बसवला तो. आणि मस्त वारा आहे त्याचे फुल बूस्ट ह्याच्यावरती. रिमोट आहे त्याचं.
हे बघा, हे आहे रिमोटने कंट्रोल करू शकतो आपण पकडावे. सेल ह्याच्या बरोबरच येतात. A3चे सेल आहेत हे पेन्सिल सेल्स A3. हे तुम्ही एक वर क्लिक केलं आहे, इथे एक LED आलेला आहे, त्याचा स्पीड स्लो झालेला आहे. त्याच्यानंतर मी आता 2 वर क्लिक करतोय. तुम्हाला हा 2 LED क्लिक झालेले आहे, त्याचा स्पीड वाढला. 3 वर गेले 3 LED आहे, त्याच्यानंतर ह्याचा स्पीड वाढला. नंतर हा 4 वर आहे, स्पीड अजून वाढला. 5 वर आहे, त्याचा स्पीड वाढला. ओके, दिस इज हाऊ इट वर्क्स व्हेरी नाईसली. स्मूथली काम करतो. थोडंसं वोबल होतोय तो. मला वाटतं वरची असेंब्ली आपण प्रॉपरली टाईट केल्यावरती त्याची वोबलिंग कमी होईल. तुरतं तरी हवा बिवाच्या बाबतीत तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ह्या LED बंद पण करू शकता अशा. सध्या तो 4 वरती आहे, 4 लेवलवरती. सो आय एम व्हेरी हॅपी. ह्याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शन्स आहेत, काही ते आपण नंतर बघू. तुरतं तरी माझी असेंब्ली झालेली आहे. चला तर मित्रांनो, एक पॅन आपण असेंबल केलेला आहे. आता पुढचा मिडनाईट ब्लॅक कलरचा आहे. फक्त ह्याच्यामध्ये हा ॲडव्हान्टेज हा असा आहे हॅलोमध्ये, ह्या पर्टिक्युलर याच्यामध्ये, की हे जे युनिट आहे त्याचा कलर आणि ब्लेडचा कलर इज सेम. देर इज नो डिफरन्स. तर तो एक फायदा आहे. ओके, वरती गॅप राहिलेला आहे तिथे वरती. ते मी ही कॅप काढलं आहे म्हणून, पण मी ही कॅप नंतर परत ही बसवीन, म्हणजे तो गॅप दिसणार नाही. ही कॅप लावली की ते सगळं होईल. मला हे परत करायला लागेल, ते मी आता नंतर पुढे मागे करीन. चला, कीप वॉचिंग अवर चॅनल अँड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल. चला, बाय बाय. आणि होम रिलेटेड आता जे काही आता मी काय केलेलं आहे ह्या घरामध्ये, आता भरपूर तुम्ही मागे वस्तू बघाल त्याच्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईन हळूहळू. माझ्याकडे टाईम नव्हता सध्या इतके दिवस. सो आय विल प्रोव्हाइड यू ऑल द इन्फॉर्मेशन, कुठून घेतल्या, कशा घेतल्या, की काय बेटर प्राइसिंगमधून घेतल्या. सो यू विल कम टू. ओके, चलो, कीप वॉचिंग अवर चॅनल.